आनंद ट्रॅव्हल्स, मृदुल मेहर, ओमकार प्रजापती, वरुण पुरंदरे, विजय पाटील, नासिरजी साठे, प्रतीक पंडित, युगा वर्तक मॅडम, जतीन तांडेल, वीरा चायनीज, हेमंत पवार, गजानन मेडिकल, ताजभाई, लॉरेन्स अंकल आणि फिदा हुसेन बोरी. आणि या स्पर्धेसाठी निश्चितच जे बॅनर्स आपल्याला बनवून दिले आहेत निश्चितच दर्शनजी साखरिया, डिजिटल डिझाईनचे मालक सर्वा या सर्वांचे मनापासून आभार. निश्चित आणि एक प्रेक्षकांच्या माहितीसाठी निश्चितच सांगू इच्छितो, येत्या 24 तारखेला एक्वा पॅलेस या रिसॉर्टचं उद्घाटन आहे आपल्या नवापूर नगरीमध्ये. निश्चितच त्याचं बांधणी झालेली आहे आणि 24 तारखेला त्या ठिकाणी उद्घाटन आहे. आणि त्या उद्घाटन समारंभामध्ये आपल्याला प्रमुख आकर्षण म्हणजे क्लासिकल नृत्यिका गौतमी पाटील त्या ठिकाणी हिचा डान्स शो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच भेट द्या येत्या 24 तारखेला एक्वा पॅलेस रिसॉर्टमध्ये. जीवदानी माऊली वर्सेस 9 स्टार ही मॅच आपल्या भेटी झाल्या आहे. निश्चितच नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणारा संघ जीवदानी माऊली संघ, त्यानंतर 9 स्टार आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी उतरलेला संघ आपण पाहतोय. सलामी बॅटर मैदानामध्ये हेमंत आणि राम ही जोडी मैदानामध्ये उतरली गेलेली आहे. पहिला गोलंदाज ऋतिक पागी उर्फ बाबू. पहिले 4 चेंडू आतापर्यंत संपले, 4 चेंडूमध्ये 4 धावा फलकावती लगावल्या आहेत. संत सुरुवात आहे आणि सुरुवात या पद्धतीची केली तर नक्कीच शेवटपर्यंत जर उभे राहिले तर एक चांगली टोटल सेट करू शकतो. परंतु आत्ता पुढच्या 2 चेंडूवरती काय, कारण ज्या वेळेला खराब चेंडू पडला जाईल नक्की त्याच्यावरती त्याचा पुरेपूर समाचार घेतला आहे. सूरज चव्हाणने चेंडूला अडवलाय, फेकलाय, गॅदर करण्यामध्ये थोडीशी चुकी केली बाबूने आणि त्या कारणे ही रन या ठिकाणी कंप्लीट होते. ही रन कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय 5 धावा, एकही गडी न गमावता 9 स्टार संघ. शेवटचा बॉल आहे, या शेवटच्या बॉलवरती निश्चितच राम स्ट्राईक एंडवरती आहे. 07 क्रमांकाची जर्सी घातलेला हा फलंदाज. टप्प्यात चेंडू निश्चित वाईट पाहिली, अखेर तिला मोडून टाकला पॉईंटच्या दिशेला. त्या ठिकाणी सूरज चव्हाणने चेंडू उचलून फेकला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. आपल्या स्टेजच्या आपल्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडला आपण पाहिलं तर 2 स्टॉल लागले गेलेले आहेत. रितिका किणी आणि मेघना पागी यांच्याकडनं स्टॉल लावला गेलेला आहे. आणि आशा माळी यांचा सुद्धा एक स्टॉल लागलेला, आपल्या स्वखर्चाने त्याचा आस्वाद घेऊ शकता. प्रेक्षकांच्या माहिती अशासाठी स्टॉल लावणारी आशा माळी यांची आज वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. त्यांना या स्पर्धेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा असतील. त्यांचे पतिदेव संदीप माळीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या मोठ्या स्टेजच्या मागून एक रस्ता आहे, एक 10-15 पावलावरती फार्म हॉटेल आहे मनीष निजाई आणि अभिनव गायकवाड यांचं. तर त्या हॉटेलमध्ये आपण एन्जॉय करण्यासाठी बसू शकता आणि आस्वाद घेऊ शकता जेवणाचा आणि नॉनव्हेज वगैरे सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. चला आतापर्यंत तीन चेंडू सूरज चव्हाणने हाताळलेले आहेत. 3 मध्ये 2 धावा खर्ची पडला आहे. लोअर फुल टॉस चेंडूचा चेंडू आणि त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला होता रामने. बॅटची वरची कडा लागून चेंडू डायरेक्ट आपल्या स्टेजवरती गेलाय. गडी बाद होईल. घाटात गेला राडा. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज, 1 डाऊनचा फलंदाजी मार्कवरती आलेला आहे. सर्वेश हलकर्जीने खेळून काढला. एक पहिली रन आपल्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये ॲड करत असताना सर्वेश आपल्याला पाहायला मिळत. सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. शेवटचा बॉल हेमंतसाठी. हेमंतने मागे सरसावून थोडीशी जागा बनवली आणि चेंडूला फ्लिक केलाय. डिक्लेअरमध्ये पाठवलाय. दरम्यान 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा आपण फलकावरती पाहिल्या तर
10 धावा 1 गडीच्या मोबदल्यानंतर 9 स्टार संघ. दोन षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यानंतर सुरुवात संत आहे, परंतु हेमंत घाडीगावकर अजून खेळपट्टीवरती आहे. तर नक्कीच तो पुढच्या 2 षटकांमध्ये आपली आक्रमकता दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. प्रणय गोलंदाजी मार्कवरती आलाय तिसरं षटक टाकण्यासाठी आणि त्यावरती त्याच्या समोर निश्चितच स्ट्राईक एंडवरती हेमंत आहे. जोडीला सर्वेश नक्कीच आहे. एक विकेट गेलाय, थोडासा दबावामध्ये आहे, परंतु दबावामध्ये असताना थोडा बाहेर येण्याचा प्रयत्न सुद्धा हेमंतलाच करायचा आहे. फुलटॉस चेंडू सरळ बॅटीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवरती जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण प्रणयकडनं पाहतोय. निर्धाव चेंडू, रन घेण्याची कुठलीच संधी नाहीये. नेक्स्ट बॉल निश्चितच हेमंतसाठी असेल. आत्ता मात्र पाहिलं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे आणि लेफ्ट केलं त्या चेंडूला, जाऊन दिलं विकेटीच्या हातामध्ये आणि पंचांनी पाहिलं लेग स्टंपच्या भरपूर बाहेर वाईडचा इशारा दिलाय. अमांताने धावसंघामध्ये वाढ. हलक्या रीतीने खेळून काढला हा चेंडू. निश्चितच एकेरी धाव घेतली गेलेली आहे. सुरेख चेंडू पडलेले आहेत आतापर्यंत. या अगोदरचा वाईट सोडला तर त्या अगोदरचा सुद्धा चेंडू जबरदस्त होता. फिल्डिंग चांगली केली, निर्धाव पडला होता आणि आता मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर एकेरी धाव आलेली आहे. प्रणयचा हा बॉल, ओहो सर्व्हिस करता पडणारा चेंडू, बॅटची लेडिंग एज लागून चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनमध्ये, डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव अजून धावफलकावरती लगावली जाईल. 13 धावा अजूनपर्यंत. 3 चेंडू संपले, तिसऱ्या षटकातले 3 बाकी आहेत. खोलटप्प्याच्या नुसार बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी निखिल आहे, त्या ठिकाणी अडवलंय चेंडूला. निखिल एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे जीवदानी माऊली संघामधला. साधारण गेल्या वर्षामध्ये सुद्धा आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती त्यांनी आपली छाप सोडून ठेवलेली आहे आणि आजही त्याचं प्रदर्शन आपल्याला दाखवतोय. एकच धाव भेटला, एका धावानिशी धावफलक 14 वरती पोहोचवलाय. हलक्या रीतीने खेळून काढला. पहा सुरेख चेंडू, चांगले चेंडू पडतात. चांगल्या चेंडूचा मान देणं चांगल्या चेंडूला निश्चितच क्रिकेटची रणनीती आहे आणि त्याच्यावरती जर जोखीम उचलला तर विपरीत परिणाम घडू शकतो. त्या कारणाने सर्वेशने 1 रन काढण्यामध्ये संतुष्टी प्राप्त केली. शेवटचा बॉल या षटकातला. धावा फलकावरती आहेत 15. आत्ता मात्र जागा बनवली. आखूड टप्प्याचा चेंडू थोडंसं मागे सरसावून 1 पाऊल मागे टाकून जागा बनवली. ऑन साईडला ढकलून दिला. 2 फिल्डरच्या गॅपमधून चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. मग 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो 19 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. बॅकफूटवरती होता पहिल्या 2 षटकांमध्ये. 2 धावा कुठेतरी कमी होत्या. 1 विकेट सुद्धा गेली होती. महत्त्वाचा फलंदाज राम बॅक टू डिपार्ट गेला होता, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 1 चौकार हेमंतचा आणि तो स्कोर जो मागे होते 2ने तो आता 1ने वरचढ झालेले आहेत. बॅलन्सिंगमध्ये आणून ठेवलाय स्कोर. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील. त्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये चर्चा चाललंय की तुला नाही जमलं, मला 1 रन काढून दे, मी 1-2 चौकार या षटकामध्ये नक्कीच मारीन. आणि असा कानमंत्र देऊन नॉन स्ट्राईकला गेलेला आहे हेमंत घाडीगावकर. त्यानंतर निखिल गोलंदाजी मार्कवरती आलाय हे शेवटचं षटक टाकण्यासाठी. निखिलचा हा बॉल सर्व्हिससाठी आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शुभम त्या चेंडूवरती आला, फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झालाय. एका धावानिशी 2-0-20 20 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. हेमंत स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. नक्कीच एक चौकार त्याच्या बॅटीतून आलेला आहे. यापुढे सुद्धा मनात विचार करेल, एक खराब चेंडू आणखी यावा आणि त्या पद्धतीचा चौकार मी ठोकावा. खोलवटाच्या डोसर बॅटिंग मारलं फटका. सूरज चव्हाणच्या बाजूने खणखणीत चौकार. शेवटपर्यंत मी खेळपट्टीवरती का उभा आहे तर अखेरच्या षटकांमध्ये जो लूज बॉलर भेटेल त्याच्यावरती मी आघात करेन आणि त्याचा प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्याला हेमंत दिसतोय. लोअर फुटबॉल बदल्या चेंडू सरळ बॅटीने मारला. निश्चितच आकाश आणि सूरजच्या गॅपमधून 4 धावांसाठी चौकार धावसंख्या फुगवलेली आहे. 24 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 4थ्या षटकातले 3 चेंडू संपल्यात आणि ह्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर 25
चौथ्या षटकातले 3 चेंडू संपल्यात, 25 धावा फलकावती, 1+ रनआउट या ठिकाणी. रनआउट कशासाठी सॅक्रिफाईस केला गेला आहे की हेमंत विचार करतोय की स्ट्राईक एंडवरती जास्तीत जास्त मी राहावा, जेणेकरून माझ्या बॅटीतून एखादा चौकार अजून येईल, कारण 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 25 धावा फलकावती आहेत. या 3 चेंडू दर्शवतील किती धावांचं टार्गेट असेल. थोड़ा सा आगे जाऊन जागा बन, संतोष भाई वहां पर खड़े हैं और संतोष भाई ने हा चेंडू अडवलाय. रन घेण्याची कुठलीच संधी नाही आहे. एक ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, शुभम त्या ठिकाणी बघतच राहिले आणि चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. लास्ट बॉल आहे 29 रन ऑन द बोर्ड. 29 धावा फलकावरती. हेमंतने आपलं काम बखूबी निभावण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट बॉल 29 धावा फलकावरती आहे, चांगल्या स्थितीमध्ये. आता मात्र 9 स्टार दिसतोय. शेवटचा बॉल निखिलचा हेमंतसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र टप्पा थोडासा मागे होता, त्या कारणे बॅटीचा फ्लो त्या चेंडूपर्यंत जाता आला आणि टप्पा पडल्यानंतर थेट चेंडू यष्टीवरती आदळला. त्रिफळीच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती हेमंत होतोय बाद आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा फलकावरती लगावल्या जातात 9 स्टार संघाकडून आणि येणाऱ्या 24 धावांची गरज जीवदानी माऊली संघासाठी येऊन राहते. च्या दिवसामध्ये उद्या दिवस शेवटचा आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला एक्वा पॅलेसमध्ये नक्कीच आपल्याला आस्वाद घेण्यासाठी जायचं आहे. गौतमी पाटील यांचा शो बघण्यासाठी आणि एक्वा पॅलेस रिसॉर्ट कोणत्या पद्धतीने बनवलेला आहे आणि काय रचना आहे तिकडची ते पाहण्यासाठी नक्कीच 24 तारखेला एक्वा पॅलेस रिसॉर्टमध्ये नक्कीच भेट द्या. 30 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये. सलामीवर बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. ऋतिक पागी लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. त्याच्या जोडीला आलेला फलंदाज विपुल नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. हेमंतने काम केलंय, बॅटिंग केलेली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी आलंय. या 30 धावांचा रोख करण्याचा प्रारंभ करण्यासाठी हेमंतचा पहिला बॉल नक्कीच ऋतिकसाठी असणार आहे. ते सरार चेंडू, टप्पा सुद्धा तितकाच चांगला. टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेतली होती चेंडूने आणि त्या चेंडूवरती ऋतिकने विचार केला की हा चेंडू आपल्याला मारण्यासारखा नाही आहे, त्या कारणे फ्लिक केला, 1 रन काढली. स्ट्रायकरवरती विपुल आणलाय. पहिली धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. हा सुद्धा तेच तरा चेंडू, सरळ सरळ टाकलेला चेंडू निश्चितच आपण पाहतोय. विपुलने सुद्धा तेच काम केलं जे ऋतिकने केलं होतं. एकच धाव भेटलाय चेंडूवरती. 2 बॉल 2 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. नेक्स्ट बॉल. आता मात्र या ठिकाणी विकेट किपर सुद्धा करतोय चुकी. हेमंतने सुद्धा केलंय चुकी. पंचांचा इशारा वाईड बॉल, वाईड +1 अशा 2 धावा धावसंघामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपात येत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकलाय, 4 वरती पोहोचलाय.
पहा 30 धावांचा पाठलाग आहे आणि या पटांगणावरती 30 धावांचा पाठलाग म्हणजे एक माफकच समजला आहे, कारण ज्या पद्धतीचे रचना केलेली आहे ग्राउंडची आगाशी संघाने नक्कीच प्रशंसा केली जाईल तितकी कमी आहे. आउटफील्ड एकदम फास्ट आहे. नोचा इशारा पंचांकडे आता मात्र या ठिकाणी आलाय. डायरेक्ट स्टंपच्या मागे चेंडू असल्याकारणे पंचांनी नो म्हणून घोषित केलाय. अवांताने आणखीन एक धाव फलकावरती लगावली जाईल. 5वी धाव या ठिकाणी फलकावर लगावली गेलेली आहे. ज्या ठिकाणी 2 चेंडू आतापर्यंत संपल्यात. हेमन वेगवान चेंडू टाकतोय परंतु दिशा थोडीशी भूल होतोय. उलटा चेंडू टॅपच्या सारे खेळलेला फटका या ठिकाणी हेमंत स्वतः जातोय, चेंडूला अडवतोय. रन घेण्याची कुठलीच संधी नाही. डॉट बॉल येतोय. 3 बॉल 5 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. ओहो, या इथे काय घडलंय? इथे विपरीत घडलंय टीम 9 स्टार संघासाठी. वाटलं होतं की विपुल क्रीजमध्ये पोहोचू शकत नाही, तोपर्यंत मी अडवून चेंडूला हिट मारतो स्टंपवरती, विपुलची विकेट घेऊ. परंतु बॅकअप तितकं व्यवस्थित, बॅकअपला क्षेत्ररक्षक येता येता चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. म्हणजे 1+4 अशा 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. या 5 धावांची धावफलक 10 वरती पोहोचलाय. ऋतिक स्ट्राइक वरती आलेला आहे. निश्चितच वेगवान चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला एक धाव घेतली गेलेली आहे. चेंडूवरती 11वी धाव आता मात्र फलकावरती लगावली गेलेली आहे. लास्ट बॉल असेल या षटकातला विपुलसाठी. हलक्या रीतीने हा सुद्धा चेंडू खेळून घेतलेला आहे. पहिल्याच षटकामध्ये निश्चितच धावा अशाच आल्या तर नक्कीच आपल्याला जोखीम उचलायची गरज नाही आहे आणि त्या कारणे एकेरी धावसंख्येवरती भर देऊन धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 12 वरती पोहोचवली गेलेली आहे. एक नशिबाचा चौकार म्हणजेच चुकी घडली हेमनकडनं आणि त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच जीवदानी माऊली संघाचा झालेला आहे. पहिलं षटक संपलाय. 12 धावा फलकावरती 30 धावांचा पाठलाग करत असताना जीवदानी माऊली संघ सर्वेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुढचं षटक टाकण्यासाठी कुठेतरी थांबवावं लागणार. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये 12 गेलेल्या आहेत त्याला कुठेतरी बॅलन्स करावं लागणार. 2-4 चेंडू निर्धाव टाकाव्या लागणार. त्यासाठी सर्वेशला बोलवलंय. पहिला चेंडू निश्चितच आखूड टप्प्याचा, त्याला हलक्या रीतीने खेळून काढला. डिक्लरची दिशा दाखवली. 1 रनने धावसंख्येमध्ये वाढ केले. धावसंख्या पोहोचली 13 या आकड्यावरती. अखेरपर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि हलक्या रीतीने खेळून काढला. हेमन वेगाने आला होता चेंडूवरती परंतु इतकं काही फायदा घेता येऊ शकले नव्हते कारण 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट झाली होती. हलक्या रीतीने खेळून काढला. पॉईंटच्या दिशेला चेंडू विपुलने ढकललाय आणि 1 रन मात्र या ठिकाणी धावसंख्येमध्ये ऍड होईल. 3-15 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातले. हलक्या रीतीने पहा बघितलं क्षेत्ररक्षक सर्व लांब उभे आहेत. तर क्षेत्ररक्षक येऊन उचलते तोपर्यंत रन कंप्लीट अशा जागेवरती हलक्या रीतीने खेळून काढला. 1 रन काढली आणि 1 रननेशी 16 वरती धावफलक पोहोचवला. विपुल सुद्धा तेच काम करतोय. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव काढत गेली शेवटपर्यंत तरी आपण मॅच जिंकू शकतो कारण बॉल टू बॉलचं समीकरण आपल्या समोर आहे. त्या कारणे निश्चितच जास्त जोखीम उचलत नाही आहे. गोलंदाज काहीतरी वेगळं करण्यामध्ये चुकी करतील याचा अंदाजा घेतलेला आहे. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला निश्चितच आणि दुसरं षटक आता मात्र संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा फलकावरती लगावल्या गेल्या ज्या ठिकाणी 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र 2 षटकं उरलेली आहेत. 2 षटकामध्ये अजूनही 12 करायचे आहेत म्हणजे 12 मध्ये 12 करायचं आहे. बॉल टू बॉलचं समीकरण आहे. कुठेतरी या ठिकाणी 9 स्टारला काहीतरी एफर्ट द्यावा लागणार जेणेकरून 1-2 धावा जर वर चढले ना तर थोडीशी चुरस निर्माण करता येईल. लेग स्टंपच्या बाहेर या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांकडनं आला आहे आणि आता मात्र काय घडणार आहे. आता पुढे काय करावं लागेल 9 स्टार संघाला. 9 स्टार संघाला हे करायचं आहे की कसं बसं 1 विकेट हासिल करावं परंतु त्या नादामध्ये या ठिकाणी चुकीचं काम केलं जाते. गोलंदाज अमोल यांच्या मार्फत 1 वाईड 1 नो आणि त्यामुळेच जे
बॉल टू बॉलचं समीकरण होतं ना ते आता मात्र 12 आणि 10 मध्ये आलेलं आहे. 2 कुठेतरी वर चढला आहे जीवदानी माऊली संघ अजून. वीस धावा फलकावरती आहेत. 12 मध्ये 10ची गरज आहे आणि जीवदानी माऊली संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये दबावामध्ये आता मात्र 9 स्टार संघ दिसतोय आणि या दबावामधून बाहेर येण्यासाठी गरज आहे एका विकेटची. एक विकेट गेली तर नक्की थोडासा दबाव टाकता येऊ शकतो जीवदानी माऊली संघावरती, परंतु या ठिकाणी दबावामध्ये अमोल आहेत. हा सुद्धा चेंडू वेगवान टाकण्याच्या नादामध्ये थेट यष्ट्यांच्या मागे टाकतोय. पंचांचा इशारा नोचा. आता मात्र 2 वर झाले, आता 3 वर झालेले आहेत. 12 मध्ये 9 धावांची गरज. आपले राजकिरण ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल आणि राजदादांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. बॉलर चेंज झालाय, नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. रोहितचा पहिला बॉल हलक्याने खेळून काढला. एकेरी धाव फलकावरती ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. इथून आता मात्र जीवदानी माऊली संघ मनामध्ये विचार करेल एकेरी धावसंख्येवरती आपण धावसंख्येने आपण धावफलक हे कंप्लीट करू शकतो. 30 धावांचा पल्ला गाठू शकतो आणि 9 स्टार संघाला मेहनत करावी लागेल, एफर्ट लावावे लागतील, विकेट हासिल करावे लागतील, निर्धाव चेंडू हाताळावे लागतील आणि तो निर्धाव चेंडू एक मात्र या ठिकाणी आलेला आहे. विपुलच्या अगेन्स्ट थोडासा विपुलने जागा बनवून थोडंसं वाट पाहून चेंडूची मारण्याचा प्रयत्न केला, परंतु टप्पा पडल्यानंतर थेट निघून गेला अमोलच्या हातामध्ये, जो अमोल विकेटीच्या रूपाने आपल्याला फिल्डिंग करताना दिसतोय. रोहितचा हा बॉल आता मात्र थोडीशी उसळी घेतलाय. फेकी ओहो, फेकी करताना थोडंसं लूज राहिले आणि अमोलने सुद्धा त्या ठिकाणी गॅदर करताना थोडंसं लेझीनेस दाखवलेला आहे आणि त्या कारणे ही रन या ठिकाणी कंप्लीट केलंय आणि ऋतिक भागी उर्फ बाबू या ठिकाणी आपल्या क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. त्या कारणे ही रन झाली कंप्लीट. 23 धावा 23 धावा फलकावरती लगावल्या. 7 धावांची गरज आहे अजूनपर्यंत. चेंडूची संख्या बाकी आहे ती म्हणजे 9 बॉल 7 धावांची गरज. रोहितचा हा बॉल बाबूसाठी लेग स्टंपच्या बाहेर. भरपूर वेळा पाहिले लेफ्ट आर्म बॅटर समोर असताना राईट आर्म बॉलरची थोडीशी नाकी नऊ होत असते. त्यांना चेंडू टाकण्यामध्ये म्हणजे टप्पा कुठे टाकावा ते कळत नाही आणि त्या कारणे त्यांच्या हातून वाईट पडले जातात आणि त्याचाच प्रात्यक्षिक आपल्या समोर दिसते. बॅक टू बॅकचा दुसरा या ठिकाणी वाईट पडलाय. अवांतरने धावसंख्येमध्ये 25 वरती धावफलक पोहोचलंय. तर मात्र थोडीशी जागा बनवून कव्हरच्या दिशेला मारलाय, परंतु त्या ठिकाणी घोषांकित 1 धाव. सव्वीस वरती धावफलक पोहोचून जाईल. 26 रन ऑन द बोर्ड. अजूनही 7 बॉल 4 धावांची गरज. ओ, या ठिकाणी विनिंग शॉट मारण्याच्या नादामध्ये विपुल झालाय बाद. साध बॉलमध्ये विलंब केला भरपूर विकेट घेण्यासाठी, विकेट प्राप्त करण्यासाठी. ही जर वेळेवर विकेट आली असती तर निश्चितच मॅचमध्ये जरा चुरस निर्माण असते. परंतु आता मात्र 7 चेंडू 4 धावांची गरज जीवदानी माऊली संघाला. टॅपच्या सारे खेळलेला फटका या ठिकाणी आकाश आणि 1 रन या चेंडूवरती भेटलाय. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा फलकावरती. 1 गडीच्या मोबदल्यानंतर जीवदानी माऊली संघ 30 धावांचं लक्ष आहे. 30 धावांचं लक्ष पार करत असताना आतापर्यंत 9च्या सरासरीने 27 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. तर मग शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये 3 धावांची गरज आहे. चर्चा चाललंय, चर्चा फिल्डरमध्ये चाललाय 9 स्टारच्या की ह्या 6 मध्ये 3 आपल्याला काही करून रोखायचे आहेत तर ही मॅच आपण जिंकू शकतो. आणि आकाश आणि बाबूमध्ये चर्चा झाली 6 मध्ये 3च करायचे आहेत. हलक्या हलक्या रीतीने खेळून काढायचा. एखाद डॉट चाला, काय टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपल्याकडे 3 चेंडू जास्त आहेत तर आपण या 3 धावा आरामात करू शकतो. तर फोकस ठेवा एकेरी धावसंख्येवरती आणि खराब चेंडू भेटला तर विनिंग शॉट आपण मारू शकता. फुल टॉस चेंडू
फ्लिक केला होता ऑन साईडला, सर्व चेंडूवरती आले होते, परंतु तोपर्यंत आपण पाहिलं तर आकाश आणि बाबूने रन कंप्लीट केली होती. 5 मध्ये 2ची गरज आहे. अटॅकिंग फिल्डिंग सजवलं आहे. एखाद 2 चेंडू निर्धाव आले, थोडंसं निर्धाव काय आता वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. जे हवंय ते होत नाहीये नाईन स्टार संघासाठी आणि त्याच्या विपरीतच घडते. 1 रनची गरज आहे फक्त ही मॅच जिंकण्यासाठी जीवदानी माऊली संघाला. टॅपच्या सहारे खेळलेला फटका आणि त्या टॅपच्या सहाऱ्याने 1 रन या ठिकाणी कंप्लीट होईल आणि ह्या मॅच मध्ये जीवदानी माऊली संघ हा मॅच जिंकलाय आणि पुढच्या फेरीत दाखल झालाय. लगेचच टॉस साठी यायचं